नमस्कार, आपण पाहत आहात आयर्विन टाइम्स. महाराष्ट्रातील सीमा भागात वास्तव्यास असलेल्या कन्नड भाषिक नागरिकांच्या ज्वलंत समस्यांबाबत आज एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह बाळासाहेब सावंत यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन सीमा भागातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्रातील जत, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मिरज, गडहिंग्लज तसेच उदगीर या भागांमध्ये लाखोच्या संख्येने कन्नड भाषिक नागरिक वास्तव्यास आहेत. अनेक वर्षांपासून हे नागरिक आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा जपत या भागात राहतात. मात्र या नागरिकांना शिक्षण, रोजगार, शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. विशेषतः सीमा भागातील कन्नड माध्यमाच्या शाळांची अवस्था चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी शिक्षकांची कमतरता आहे, तसेच शाळांच्या इमारती आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा अपुऱ्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेत दर्जेदार शिक्षण घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सीमा भागातील कन्नड शाळांचा विकास करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच सीमा भागातील युवकांना रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने अनेक तरुणांना इतर शहरांकडे स्थलांतर करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर युवकांना विविध योजनांमध्ये प्राधान्य देणे आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची गरज असल्याचे सावंत यांनी सांगितले. या भागातील बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र पाण्याची कमतरता, सिंचनाच्या सुविधांचा अभाव आणि शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर असल्याने सीमा भागासाठी विशेष पाणी पुरवठा योजना राबविण्याची मागणीही करण्यात आली. या संदर्भात यापूर्वीच कर्नाटक शासनाचे कायदा व संसदीय कार्य तसेच सीमाविषयक प्रभारी मंत्री HP पाटील यांच्याशी चर्चा झाली होती. मंत्री पाटील यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सीमा भागातील समस्यांबाबत सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन सीमा भागातील प्रमुख प्रश्न मांडले. सीमा भागातील कन्नड भाषिकांच्या शिक्षण, रोजगार, शेती आणि पाणी पुरवठा या ज्वलंत प्रश्नांवर सकारात्मक आणि तातडीने कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल कर्नाटक शासनाकडे शिफारसीसह पाठवावा अशी मागणी सावंत यांनी केली आहे. या चर्चेदरम्यान संबंधित अधिकारी तसेच सीमा भागातील कन्नड भाषिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आयर्विन टाइम्स चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.